नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए एक नजर डालते हैं आज की बड़ी खबर पर। महाराष्ट्र के डोंबिवली में बीजेपी ने दिया मनसे को बड़ा झटका। मनसे जिला अध्यक्ष प्रकाश भोईर, पत्नी सरोज भोईर के साथ सैकड़ों कार्यकर्ता भाजपा में हुए शामिल। बीजेपी के प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान की मौजूदगी। केडीएमसी चुनाव की सरगर्मियों के बीच कल्याण की स्थानीय राजनीति में आज बड़ा उलटफेर देखने को मिला। मनसे को करारा झटका देते हुए मनसे के जिला अध्यक्ष प्रकाश भोईर और उनकी पत्नी पूर्व नगर सेविका सरोज भोईर, नगर सेवक सुदेश चुड़नायक, विभाग अध्यक्ष संदीप उर्फ रमा महात्रे ने भाजपा का दामन थाम लिया है। दोनों ने रविवार को भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान की उपस्थिति में पार्टी का झंडा पकड़ा। पिछले कुछ दिनों से शहर में चर्चा है कि प्रकाश भोईर बीजेपी में शामिल होने वाले हैं। कुछ दिन पहले उन्होंने एमएनएस अध्यक्ष राज ठाकरे से मुलाकात की थी। तभी उन्होंने कहा था, मैं जहां हूं वहीं रहूंगा। हालांकि उन्होंने साफ किया कि वे इलाके के कार्यकर्ताओं के कहने पर बीजेपी में शामिल हो रहे हैं। प्रकाश भोईर और उनकी पत्नी सरोज भोईर 2015 के केडीएमसी चुनाव में निर्दलीय चुने गए थे। बाद में वे एमएनएस में शामिल हो गए। हालांकि आज उन्होंने फिर से दल बदलकर बीजेपी का हाथ थाम लिया है। इस प्रवेश समारोह में पूर्व नगर सेवक सरोज भोईर, पूर्व नगर सेवक सुदेश चुड़नायक और विभाग अध्यक्ष संदीप उर्फ रामा महात्रे समेत बड़ी संख्या में एमएनएस कार्यकर्ताओं ने बीजेपी का झंडा थाम लिया। जहां एक और राज ठाकरे और उद्धव ठाकरे के बीच संभावित गठबंधन की बात हो रही है, वहीं दूसरी ओर चुनाव से ठीक पहले एमएनएस के वरिष्ठ पदाधिकारियों और पूर्व नगर सेवकों का जाना एमएनएस के लिए बड़ा झटका माना जा रहा है। प्रकाश भोईर के भाजपा में शामिल होने की चर्चा तेज थी। हाल ही में एक भूमि पूजन कार्यक्रम में वे भाजपा नेताओं के साथ दिखाई दिए थे, जिसके बाद अटकलों ने और जोर पकड़ा। अंततः आज उन कयासों पर विराम लगाते हुए उन्होंने औपचारिक रूप से भाजपा में प्रवेश कर लिया। 28 नवंबर को प्रकाश भोईर ने मनसे जिलाध्यक्ष पद से इस्तीफा देकर राजनीतिक हलचल बढ़ा दी थी। यह सवाल उठ रहा था कि वे आगे किस पार्टी की राह पकड़ेंगे। भाजपा प्रवेश के साथ ही अब उनकी राजनीतिक दिशा और भूमिका स्पष्ट हो गई है। भोईर दंपति पहले नगर सेवक रह चुके हैं और स्थानीय क्षेत्र में उनकी मजबूत पकड़ मानी जाती है। स्थानीय राजनीतिक समीकरणों को देखते हुए माना जा रहा है कि भोईर दंपति के भाजपा में शामिल होने से मनसे को आगामी केडीएमसी चुनाव में नुकसान उठाना पड़ सकता है। राजनीतिक विश्लेषकों के अनुसार भाजपा को इससे स्थानीय स्तर पर और बढ़त मिलेगी, जबकि मनसे की स्थिति कमजोर हो सकती है। तुम्हाला इकडे पोलिसांनी थांबून ठेवलं घरात, तुम्हाला बाहेर पडू दिले नाही, यावर तुमचं काय म्हणणं आहे? याचा पोलिसांनी कोणी मला त्यांनी विचारणा केली की मी म्हटलं मला कार्यक्रम आमच्या देवीच्या विश्वस्तांनी केलेला आहे, परंतु त्या अनुषंगाने तुम्ही जर सांगत त्यांनी सांगितलं त्यांना काय मनात काय होतं, असं करायचं होतं, बॅनर झाकायचे होते, म्हणून पोलिसांना देखील त्यांनी पोलिसांनी मला असं केलं नाही, अरेस्ट मध्ये हे केलं नाही, परंतु ते आले की असं पुढे कालबोट लागावं नाही। परंतु आमची जी भावना ही आहे की तुम्ही आम्ही सहकार्याची भूमिका दाखवली, तर तुम्ही ते आम्हाला इथं सांगितल्यानंतर तुम्ही सहकार्याची भूमिका बजवायला पाहिजे। म्हणजे दबावाखाली ते बॅनर झापले झाले का, याला आमचे कार्यकर्ते जुमानणार नाही आणि असं कार्यक्रम होत नाही। विकास करायचा तर सर्व मिळून करायचं असते। याचा अर्थ भारतीय पार्टी ही खूप सुंदर आहे, सर्व युतीमध्ये आहे। आदरणीय शिंदे साहेब देखील एकत्र आहेत आणि कुठेतरी येऊन इथे आदरणीय प्रदेश रविंद्र साहेब गालबोट लावतात, त्याच्यामुळे हा राजकारण बिघडला गेलाय। मला वाटतं की त्यांच्या लायक पण कार्यक्रम नाही, त्यांनी हा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या छोट्या कार्यकर्त्याच्या हातात देऊन हा कार्यक्रम राबवला पाहिजे। ह्याकरता असं करून वाद करून तुम्ही इलेक्शन लढत का? मालवणमध्ये ज्या पद्धतीने शिवसेना भाजपचं हे सगळं चाललेलं आहे, त्याच पद्धतीने इथे सुद्धा कार्यकर्ते आहोत। आम्हाला शिस्त मर्यादा सर्वांचं भान आहे। हे सर्व नंदनवन जे केलेलं आहे ते विकास दादांनी केलेलं आहे आणि त्याचीच मांडणी या ठिकाणी केली होती। कोणतं लेटर कोणत्या वेळी दिलं, कोणत्या लेटरचं कोणत्या वेळी फॉलोअप केलं आणि कोणतं काम कोणत्या वेळी मार्गी लागलं, हेच दादांनी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि ते झाकण्याचं काम केलं। त्याच्यामुळेच आमच्या लोकांचा उद्रेक झाला नाही, म्हणूनच आम्ही घोषणाबाजी केलेली आहे। अदरवाईज आम्ही घोषणाबाजी केली नसती, कारण आम्ही शिस्तबद्ध विकास दादांचे कार्यकर्ते आहोत। आम्ही घोषणाबाजी केलीच नसती। आम्हाला या ठिकाणी इन्व्हिटेशन होतं, निमंत्रण होतं, निमंत्रण पत्रिकेचा मान देऊन दादा घरून निघत होते। दादांना घरामध्ये ठेवून दिलं, पाठवून दिलं नाही। ही कुठची मर्यादा, ही कुठची शिस्त? एखादा लोकप्रतिनिधी आहे त्याला जायला द्यायला नको काय ना? त्यांच्या गावचा प्रोग्राम त्याच्या गावच्या देवीच्या नावाने उद्घाटन या ठिकाणी होतंय, मग त्या माणसाला का नाही पाठवलं? आणि ह्या ठिकाणी दादांनी आम्ही लावलेले बॅनर तुम्ही झाकलेत आणि ते बॅनर झाकल्यामुळेच आम्ही लोकांनी घोषणाबाजी केली आहे। बाकी कोणत्याही स्वरूपाची घोषणाबाजी आम्ही केलेली नाही, कारण आम्ही दादांचे कार्यकर्ते आहोत। धन्यवाद।
थाने जिले के भिवंडी शहर में कुम्हारवाड़ा पुलिस थाने की हद में कार्यनीय शांति सेठ के गाले के अंदर पारसिक बैंक के पीछे भिवंडी पश्चिम में 6 टेबलों पर क्लब चलाया जा रहा है। इस क्लब में 3 पत्ती, 13 पत्ती, 27 पत्ती, अंदर बाहर काठी, रमी, नाकोड़ा जैसे आदि जुगार खिलाया जाता है। यह जुगार 20, 39, 50, 100, 150 रुपया पॉइंट के हिसाब से खिलाया जाता है। जुगार खेलने वालों ने नाम ना बताने की शर्त पर जानकारी दी है। इस क्लब में जुगार को बंद करवाने के लिए कई बार लिखित शिकायतें दी जा चुकी हैं। कुम्हारवाड़ा पुलिस थाने की कर्तव्यवान पुलिस कार्रवाई करने और क्लब को बंद करवाने में नाकाम साबित हो चुकी है। अगर पुलिस कार्रवाई नहीं करेगी तो कार्रवाई कौन करेगा? पुलिस द्वारा कार्रवाई ना करना क्या साबित करता है? कहीं ऐसा तो नहीं है कि पुलिस के ही संरक्षण में क्लब चलाया जा रहा है, इसीलिए पुलिस कार्रवाई नहीं करती है। क्लब चलाने वाले बंडू, पप्या, अरशद लंगड़ा नामक व्यक्ति बताए जाते हैं। दिन रात क्लब चलाया जाता है। यह क्लब अवैध चलाया जा रहा है। इसकी जानकारी कुम्हारवाड़ा पुलिस को भी है, फिर भी क्लब को पुलिस बंद नहीं करवा रही है। इस क्लब में रुपयों से जुगार खेला जाता है और लाखों रुपए की जीत हार होती है। बंडू का कहना है कि हमारा क्लब बंद नहीं हो सकता है, लाखों रुपए प्रति माह देते हैं तो हमारा क्लब बंद कौन करवाएगा? पुलिस हमारे साथ में है तो हम शिकायतों से नहीं डरते हैं। कितनी भी शिकायतें होती रहें, हमारा क्लब बंद नहीं होता है। लड़की के पिता और भाई ने गुस्से में युवक को मार डाला क्योंकि वे इंटररेशियल लव अफेयर के खिलाफ थे। प्रेमी की हत्या के बाद प्रेमिका ने प्रेमी की लाश से शादी कर ली। नांदेड़ में लड़की के पिता और भाई ने मिलकर युवक को मार डाला क्योंकि वे लव अफेयर के खिलाफ थे। प्रेमिका ने प्रेमी की लाश से शादी कर ली। युवती ने कहा कि वह प्रेमी की मौत के बाद भी उसकी ही रहेगी। यह घटना नांदेड़ में हुई। 25 साल के सक्षम ताते और 21 साल के आंचल मामेरवार के बीच लव अफेयर था। सक्षम ताते और आंचल का भाई हिमेश मामेरदार दोस्त थे। दोनों का क्रिमिनल बैकग्राउंड रहा है। 1.5 महीने पहले ही वे बेल पर रिहा हुए थे। आंचल के पिता गणेश मामेरवार को सक्षम और आंचल के लव अफेयर के बारे में पता चल गया था। क्योंकि सक्षम दूसरी जाति का है, इसलिए आंचल के पिता और भाई इस प्यार के खिलाफ थे। इस वजह से आंचल के पिता गणेश मामेरवार, भाई हिमेश और साहिल ने 2 और लोगों के साथ मिलकर गुरुवार रात नांदेड़ शहर के जूनागंज इलाके में सक्षम टेटे की गोली मारकर और पत्थर मारकर हत्या कर दी। शुक्रवार को सक्षम का अंतिम संस्कार किया गया। उससे पहले उसकी गर्लफ्रेंड आंचल मामेरवार ने सक्षम से शादी करने का फैसला किया और उसी के मुताबिक आंचल ने सक्षम के शरीर पर हल्दी और केसर लगाकर शादी कर ली। गर्लफ्रेंड ने कहा, मेरे पिता लव अफेयर के खिलाफ, इसलिए मेरे भाई ने मेरे बॉयफ्रेंड को मार डाला। वह हार गया और मेरा लव मरकर जीत गया। लड़की ने आरोपी के लिए मौत की सजा की मांग की। इस बीच इतवारा पुलिस ने इस मर्डर केस में केस दर्ज कर लिया। आंचल के पिता और भाई और 2 और लोगों को गिरफ्तार कर लिया गया। तुझं नाव काय? आंचल गजानन मामेरवार। काय घटना काय झाली नेमकी? घटना काही झाली नाही। 3 वर्षापासून सक्षम टाटेचा आणि माझं प्रेम संबंध होते। माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते, त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला। कुणी कुणी काल कुणी कुणी त्याच्यावर म्हणजे वार? माझे वडील गजानन मामेरवार आणि माझे 2 भाऊ हिमेश मामेरवार आणि साहिल मामेरवार। कशाला गेला होता हा? बाहेर कशासाठी गेला होता आणि त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून घेतलं? हे सक्षमवर MPD पडली होती, तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते। म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला। त्यानं त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही। तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला। हा विरोध नेमका कशामुळे? आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं। कशामुळे? कास्टमुळे। तू दुसरं कोणाही सोबत बोल, मी करून देतो तुझं लग्न, असं बोलले होते ते मला। सक्षमची कोणती कास्ट आणि तुझी कोणती कास्ट? बुद्धिस्ट आहे। आणि तुझी? म्हणजे पद्मश्री। म्हणजे फक्त जात वेगळी असल्यामुळं? हां, आणि त्यांच्या अगोदरही काही दुश्मनी होती वाटते, पण अगोदर ते चांगले मित्र होते। तुझा भाऊ आणि? माझे 2 भाऊ आणि सक्षम आणि हे चांगले मित्र होते। नंतर आमच्या प्रेम संबंधामुळे त्याला मारण्यात आले। तुझी काय आता तुला काय म्हणजे काय तुझी भावना काय आता नेमकी?
माझी भावना काहीच नाही, बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना शिक्षा होईल. हां, आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे, काय शिक्षा व्हायला पाहिजे? फाशी. बरं, तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला मारले, प्रेम कमी होणार आहे का? नाही, मी लग्न करेल सक्षमसोबत. आता सक्षम तर नाही आहे या जगामध्ये, मग कसं काय? त्यांना नसलं तर काय झालं, आमचं प्रेम तर आहे ना. चला. माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला, आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा, आणि माझ्या मनाने राहील मी. माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही, काहीच नाही. आणि माझं वय झालेलं आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते. मग आता पुढचं भविष्य तुझं इथंच राहायचं का कुठं? इथेच राहायचं आहे आणि सक्षमचीच बनून राहायचं आहे. पण इथले तुला मंजूर करतील काय ते? करतील. इथल्या घरच्यांचं काय म्हणणं आहे? यांचं म्हणणं आहे तेच, माझ्या मनावर सोडलं यांनी, आणि माझी इच्छा आहे की मी इथे राहावं त्याची बनून. आयुष्यभर तुझं वय तर कमी आहे. काही होत नाही. बोल बोल बोल. मला राहायचं होतं त्याच्यासोबत, काय झालं त्याच्यासोबत राहायला भेटलं नाही तर, पण इथे तर राहील ना त्याच्या घरामध्ये सर्वांसोबत. आता माझ्यामुळे त्याच्या मम्मीपासून तो दूर झाला. काल सायंकाळी मिलिंद नगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम ताटे वय 20 वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून डोक्यात फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता. त्यातील आरोपी आम्ही आज अटक केलेत आणि तपास चालू आहे. कोणत्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले सर? काय काय? गुन्हा BNSचे कलम 103, 61(2), 189, 190, 191(2), 193(3) म्हणजे कट रचने वगैरे. काय प्रकरण काय वाद? प्रकरणाचं आता आज काल गुन्हा दाखल झाला, आज तपास सुरू झाला आहे. तपासात पूर्ण माहिती आल्यावर आम्ही देऊ. मुलीचं म्हणणं आहे सर की प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली आहे. हो, असू शकतं, पण आता आमच्या तपासातून पूर्ण PCR वगैरे तपास पूर्ण होईल त्यावेळेस सांगता येईल. ॲट्रॉसिटी आहे, 325 आर्म ॲक्ट आहे, सगळं लागलेलं आहे. आरोपीचं नाव काय आणि किती जणांना अटक करण्यात? आरोपी एकंदर 6 आरोपी आहेत. त्यात जयश्री मदनसिंह ठाकूर, गजानन बालाजीराव मामेडवार, साहिल उर्फ सन्नी पिता मदनसिंह ठाकूर, सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर असे एकंदरीत 6 आरोपी आहेत. अटक आहेत. 3 दिवस पुलिस कोठडी. अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए खाकी वर्दी.